माझ्यासोबत आता निशिकांत गोविंद शिंदे सर आहेत. सर, तुमचा परिचय सांगा. मी निशिकांत गोविंद शिंदे, भारतीय कामगार सेना सहचिटणीस, शिवसेनेचं गेले कित्येक वर्षापासून शिवसैनिक आणि पदाधिकारी म्हणून सगळ्यात कार्यरत आहे. माझे भाऊ आमदार सुनीलजी शिंदे ते गेले कित्येक वर्षापासून नगर शाखा प्रमुख, नगरसेवक आणि आत्ताचे महानगरपालिकेचे आमदार आहेत. मी या BRCC स्पोर्ट्स क्लब चिराई कोऑपरेटिव्ह सोसायटीचा नवरात्र महोत्सव मंडळाचा अध्यक्ष आहे. गेले 50 वर्ष आमचा उत्सव चालू आहे. ओके. सांगा, तुमचा मंडळ किती वर्षापासून आहे? आमचं मंडळाला कमीत कमी 51 वर्ष झालेली आहे. 50 वर्षापासूनचं आमचं उत्सव मंडळ आहे. BRCC स्पोर्ट्स क्लब नावाने चालू केलं आणि त्याच्या चिराई सोसायटीमध्ये विलीन झालेलं, संलग्न झालेलं आहे, सोसायटी निर्माण झालेली आहे आणि त्या कार्यातून हे कार्य म्हणजे उत्सव मंडळ कार्य करत आहे. या मंडळाला माननीय गणपत कदम आमदार आणि तसेच माननीय सुनीलजी शिंदे आमदार हे दोन प्रमुख सल्लागार आम्हाला लाभलेले आहेत. या मंडळाचा कार्यकर्ता आणि अध्यक्ष म्हणून या मंडळाचं मी सर्व देखभाल आणि कार्यभार करतो. ओके सर, तुमच्या मंडळाच्या माध्यमातून कोणते कोणते कार्य होतात सर? मंडळाच्या माध्यमातून कार्यवाढण्यापेक्षा आमच्या मंडळाला असलेले सल्लागार म्हणजे आमचे गणपत कदम दादासाहेब, सुनीलजी शिंदे, दादासाहेब दत्ताजी नलावडे यांच्या माध्यमातून हे मंडळ तयार झालेले आहे आणि या मंडळाच्या माध्यमातून त्यांच्या हाताखाली आम्ही शिकलेली मुलं आहोत, त्यांच्या हाताखालून तयार झालेलं आम्ही कार्य करतो आहोत. या माध्यमातून हे मंडळ गेले 50 वर्ष कार्य करते. या माध्यमातून मी विभागामध्ये सक्रिय झालेलो आहे. या मंडळातून आम्ही विभागीय कार्यरत म्हणजे शिबिर असतील, कुठच्याही प्रकारची शिबिर असतील, कोविडसारखी कामं असतील, जे कोविडमध्ये माध्यमातून केलेली कामं असतील किंवा अंतिम स्पोर्ट्स असतील किंवा अंतिम स्पर्धात्मक कार्यक्रम असतील, या माध्यमातून आम्ही करत असतो. या विभागामध्ये सतत कार्यरत असलं हे चांगलं मंडळ म्हणजे छोटं कुटुंब सुखी कुटुंब, तसंच छोटा पदाधिकारी आणि सुखी पदाधिकारी, मोजकीच राहणारे A, B आणि C हे 3 विंग ह्या इथे राहतात आणि मोजकीच क्वांटिटी असलेली लोकं ह्या इथे राहतात. ओके सर, या मंडळाला राजकीय श्रेय कोणाचं आहे? खरं तर सांगू, या मंडळाला राजकीय खरं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्या माध्यमातून इथून मंडळातून कार्यकर्ता तयार झालेले आहे. माननीय गणपतदादा कदम आहेत किंवा आमचे सुनीलजी शिंदे आमदार बोलतो आणि माझ्यासारखं एक पदाधिकारी, छोटासा पदाधिकारी शिवसैनिक, हे मंडळच मुळात शिवसेनेचं आहे. या मंडळाच्या माध्यमातून शिवसेनेचं कार्य घडवलं जातं. या मंडळाच्या मागे जो बॅकबोन असेल तर शिवसेना शाखा क्रमांक शिवसेनेचा आहे, आमच्या स्थानिक शाखेचं आहे, स्थानिक आमदारांचं, स्थानिक नगरसेवकांचं आहे. आणखी युवा सेनेविषयी काही? युवा सेनेचं म्हणजे ज्यांनी महाराष्ट्राला युवासेना दाखवली, ज्याचे सध्याचे वल्लीचे माननीय आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे या त्यांचं संलग्न असलेलं, त्यांच्याशी कार्यरत असलेलं मंडळ आहे. आणखी इथे येणार आहेत ते सर हो, विजिटसाठी? नक्कीच. हे 50वं वर्ष आहे. त्याच्या कुटुंबाचा आणि त्यांचा नक्कीच या मंडळावरती प्रत्येकाकडे लक्ष असतो आणि सातत्याने साहेब त्या प्रश्नाबद्दल विचारतात. तुमचं 50वे वर्ष आहे, तुम्ही कसं करताय, काय करताय, त्याबाबत आम्ही साहेबांना माहिती देत असतो. ओके सर, थँक्यू. सर, ह्या वेळेस मंडळाची रूपरेखा काय आहे? खरं तर सांगू, आम्हाला सर्वांना पहिला मुलांच्या प्रत्येक मुलाला आणि कार्यकर्त्याला अभिमानानं आम्ही 50व्या वर्षात पदार्पण केलं. 50व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. मंडळाचा छोटासा देखावा आणि देखणा देखावा हे मंडळाचं आम्ही 50 वर्षात उभं केलेलं आहे. मंडळाची मूर्ती, ही मूर्ती आम्ही गेले कित्येक वर्षापासून मुंबईतून नाही तर पनवेलमधून आमचा एक कार्यकर्ता तो स्वतः बनवतो आणि ती मूर्ती घेऊन येत असतो. मंडळ नुसतं नवरात्र करत नाही, त्या नवरात्राच्या माध्यमातून विभागामध्ये या मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला कशी ताकद देता येईल, मग ती शैक्षणिक असू दे, आर्थिक पाठबळ कसं देशात देता येईल किंवा ते त्या कुटुंबाचं मेडिकल सिस्टम असू दे किंवा या कुटुंबामध्ये शैक्षणिक सोडून स्पर्धेकरिता किंवा त्याच्या येणाऱ्या कारकिर्दीला कसं सपोर्ट करता येईल ह्या त्या प्रकर्षाने मी लक्ष देत असतो. हे मंडळ 9 दिवस वेगवेगळ्या प्रत्येकातून माध्यमातून कार्य करणार आहे. मग ती महिलांची स्पर्धा असू दे, महिलांसाठी असू दे, सिनियर वरिष्ठ नागरिकांसाठी वेगळं एक कार्यक्रम ठेवणार आहे, लहान मुलांसाठी वेगळा कार्यक्रम येणार आहे आणि विभागातल्या मंगळागौरी म्हणजे एक 50 वर्षानिमित्तानं विभागातल्या आमच्या मुलींना महिलांना एक वेगळं स्थान देण्याचं आम्ही प्राधान्य करणार आहोत. याच्यातून आणखीन या मंडळाला आणखीन काही करता येईल या 50व्या कारकिर्दीत तो नक्कीच आम्ही प्रयत्न करणार आहोत. याच्यामागे खरं पाठबळ कोणाचं असेल, शिवसेना आदित्यसाहेब ठाकरे, सुनीलजी शिंदे, गणपत कदम आणि दादासाहेबांचं आहे आणि शिवसेनेचेच आहे. हो, येस. ओके.